मित्रांनो, 10 वर्षापूर्वी लॉन्च झालेला प्रोसेसर माझ्या हातामध्ये इंटेल कोर i5 6 जनरेशनचा. खरंच 2026 मध्ये हा तुमच्या कामाचा आहे की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही पॉईंट मिस करू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे कस्टमर आले होते. त्यांना i5 10 चा पीसी रिक्वायर्ड होता, पण त्यांचा यूज आणि बजेटही त्यांचं कमी होतं. तर त्यानुसार आम्ही त्यांना i5 6 जनरेशनचा सीपीयू सजेस्ट केला. तर कस्टमरची अशी शंका होती, 10 वर्षापूर्वी लॉन्च झालेला प्रोसेसर 2026 मध्ये खरंच त्यांच्या कामाचा आहे की नाही. आणि मित्रांनो, तुमची अशी शंका असेल की 10 वर्षापूर्वी लॉन्च झालेला सीपीयू प्रोसेसर खरंच आज कामाला येणार आहे की नाही. तर मित्रांनो, हा प्रोसेसर आहे इंटेल कोर i5 6500 चा. त्याच्यामध्ये 4 कोर 4 थ्रेड आहेत. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे ईव्हीएमचा H110 चा मदरबोर्ड, जेब्रॉनिकचा 500 वॅटचा पॉवर सप्लाय, जेब्रॉनिकचा 4 GB वाला कॅबिनेट असणार आहे. त्याचसोबत सॅमसंगची DDR4 8GB ची रॅम यूज करणार आहे. ईव्हीएमचीच 512 GB ची NVMe SSD यूज करणार आहे. थोडासा परफॉर्मन्स चांगला मिळतो 60च्या तुलनेत. त्याचसोबत हे बेसिक ग्राफिक्स कार्ड असणार आहे ईव्हीएमचं GT730चं, ते ह्याच्यामध्ये यूज करणार आहे आपण. तर मित्रांनो, हे अमेझॉन फ्लिपकार्टला तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. पण रॅम आणि एसएसडीच्या प्राइसने तर कहरच केलाय, डायरेक्ट आभाळाला भेटलेला आहे त्या प्राइस. पण मित्रांनो, माझं म्हणणं आहे, ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ऑफलाईन खरेदी करा. कारण जवळच्या दुकानदाराला प्रोत्साहनही मिळतं आणि तुम्हाला परत सर्व्हिसही मिळते. कारण ऑनलाईन जर घेतलं तर ऑनलाईनला सर्व्हिस द्यायला ऑनलाईन वाले आपल्याकडे येत नाहीत, आपल्यालाच त्यांच्याकडे जावं लागतं सर्व्हिस सेंटरला. चला तर आता आपण मुद्द्यावर येऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय यूज करू शकता. तुमचं जर मित्रांनो बेसिक यूज असेल, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जर यूज असेल, ते तर कुठल्याही पीसी मध्ये एकदम स्मूथ चालतं, इझिली तुम्ही हे चालवू शकता. दुसरा विषय राहतो फोटोशॉप, अडोबी प्रीमियर प्रो किंवा ऑटोकॅड. ह्या जर गोष्टी यूज करायच्या असतील, बेसिक यूज असेल ह्यांचा, तुमचा बेसिक लेवलला फोटो एडिटिंग असेल, तर एकदम स्मूथ प्ले होतो ह्याच्यामध्ये, काहीही अडचण येत नाही. त्या गोष्टीसाठी जरी तुम्ही बघत असाल तरी तुम्ही हा पीसी घेऊ शकता. जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे, गुगलवर सर्चिंग करायचंय, तरी हा तुम्ही बघू शकता. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची, जर तुम्ही ट्रेडर आहात, तरी तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो. एकदम स्मूथली तुमचे ग्राफ्स वगैरे दिसून जातील ह्याच्यामध्ये. किंवा तुमचं एखादं शॉप आहे, तुम्हाला बिलिंगसाठी सॉफ्टवेअरसाठी यूज करायचा पीसी, तरी हा एकदम उत्तम पर्याय ठरू शकतो मित्रांनो. आता राहतो गेमिंग वाल्या मित्रांचा विषय. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गेम खेळू शकता. तुम्ही GTA Vice City खेळू शकता, माइनक्राफ्ट सारखे गेम किंवा फ्री फायर सारखे गेम जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये खेळू शकता. ह्या बिना लॅग करता चालू शकतात. पण तुम्हाला जर खरंच GTA 5 किंवा थोडेसे आणखी हेवी गेम खेळायचे असतील तर ह्याच्यामध्ये नक्कीच लॅग होणार मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल की हा पीसी खरंच कोणासाठी कामाचा आहे आणि कोणाच्या कामाचा नाही. आणखी काय डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. जर तुम्हाला हा पीसी परचेस करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा आपल्या शॉपला व्हिजिट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.